नमस्कार मंडळी, सध्या बाजारात भरपूर प्रमाणात स्वीटकॉर्न आलेले आहेत आणि ह्या स्वीटकॉर्नच्या माझ्याकडे तुमच्यासाठी इतक्या रेसिपीज आहेत की मी तुम्हाला कोणता पदार्थ दाखवू आणि कोणता नाही असे मला झालेले आहे। नुकत्याच मी तुमच्यासोबत स्वीटकॉर्नच्या 2 रेसिपीज शेअर केलेल्या आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज मी ऑइल फ्री स्वीटकॉर्न चाट ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे, तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा। सर्व इन्ग्रेडियंट व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। एक थेंबसुद्धा तेलाचा वापर न करता मी ही चाट बनविलेली आहे, त्यामुळे अत्यंत पौष्टिक अशी ही स्वीटकॉर्न चाट आहे। नक्की करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक कराल, शेअर कराल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कशी करायची आहेत हे आता मी तुम्हाला पुढे सांगते। तर मी एका स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतले आणि ते पाण्यामध्ये उकडून घेतले। पाण्यामध्ये मी हळद आणि मीठसुद्धा घातलेलं होतं। तर 10 मिनटं अगदी मंद आचेवर मी हे स्वीटकॉर्नचे दाणे उकडून घेतले आहेत। त्यानंतर मग चाळणीमध्ये काढून घेतले। आता हे एका मी पॉटमध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेली काकडी, कांदा, टोमॅटो, एक हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पातीचा कांदासुद्धा मी घातलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मग थोडं चवीनुसार तिखट, मीठ, चाट मसाला, काळं मीठ आणि डाळिंबाचे दाणेसुद्धा घातलेले आहेत। वरून एक लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्या चाटमध्ये मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे ऑइल फ्री ही पौष्टिक आणि हेल्दी अशी चाट तयार झालेली आहे। आणि स्वीटकॉर्नसुद्धा हेल्दी असतात हे तुम्हाला माहीतच आहे। तर खूप छान अशी ही चाट तयार झालेली आहे। तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। सध्या बाजारात भरपूर स्वीटकॉर्न आलेले आहेत। ह्यापुढेसुद्धा मी तुमच्यासोबत खूप विविध प्रकारच्या स्वीटकॉर्नच्या रेसिपीज शेअर करणार आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।